नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो। नाशिकमध्ये आहे मी आता। नाशिकमध्ये गंगा गोदावरीच्या तटावर सकाळ म्हणजे सूर्योदय जितका सुंदर दिसतो तितका सूर्यास्त देखील चांगला वाटतो। नाशिक हे शहरच तसं आहे। इथे राहणारे परिवार, इथे राहणारी लोक फार मनापासून चांगली अशी माणसं आहेत। तर अशाच दोन सुंदर कुटुंबांना आपण भेटणार आहोत, मेहत्रे वहिनी आणि घोलप वहिनी आणि कुटुंबीय। चला सर्वप्रथम भेटूया मेहत्रे वहिनींना। नाशिक शहरातील इंदिरानगर इथल्या तोडकर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ मोहिनी अनिल मेहत्रे बहिणींना आपण भेटणार आहोत आणि कुटुंबियांशी ओळख करून घेणार आहोत। नमस्कार बहिणी। नमस्कार। संपूर्ण नाव? मोहिनी अनिल मेहत्रे। बर, माहेर कुठलं? मुंबईचं। मुंबई कुठे? कुर्ला। 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 बर, कधी झालं लग्न? 1995। जन्म कुठला तुमचा? जन्म नाशिकचा, कारण हे माझा आजोळ आहे। बर, मुंबईत वाढलेल्या माणसाला नाशिकमध्ये सुरुवातीला जरा थोडं जड गेलं असेल ना? नाही, तसं कसं झालं की आजोळी म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही तसं आजोळी यायचो, त्यामुळे 2 महिने आमचं इथेच जायचे, त्यामुळे तशी थोडी नाशिकची तोंड ओळख किंवा सवय होती। म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीतच भेटले? हो हो, मी लहानपणापासूनच माहिती? नाही नाही नाही, लहानपणापासून नाही, पण नंतर मामाचे मित्र होते हे, आणि तसं म्हणजे मग मामाकडे येणं जाणं होतं। मामाचे मित्र? मामा मोठे असतील ना? नाही, म्हणजे मामा आणि हे सारख्याच एजचे होते। सर्वात लहान मामा आहे, आई मोठी होती, त्यामुळे मामा तो यांच्या बरोबरचा जो आहे तो, त्यामुळे तिथे ओळख झाली। बर, काय हो आपल्या मुली खेळायला यायच्या मुंबईवरून, आपले त्यांचे मामा बरोबर मित्र, अरे तुझी भाची आपल्याला असं काय केलं? काय असं काही केलेलं नाही, मग पण एक जमलं होत असं। जमलं आपलं। खरं सांगा, पहिली भेट कुठे झाली? तिथे इथेच नाशिक मध्ये मामाकडे। हा, मग लव्ह मॅरेज ना? थोडक्यात लव कम अरेंज। लव कम अरेंज, म्हणजे अरेंज कम और लव ज्यादा असं आहे ते। लव कम अरेंज मध्ये असं असतं। बर, त्याच्यावर आपण विचारूच। बरं, सगळ्यांची ओळख करून देण्याआधी एक मिनिट, बर तुम्ही काय करता? माझं स्वतःचं गॅरेज आहे। गॅरेज। तुमचं संपूर्ण नाव? अनिल वाल्मिक मेहत्रे। बर, सगळ्यांची ओळख करून द्या बहीण। हे माझे पती, ही माझी बहीण आहे, ह्या माझ्या सासूबाई, हे माझे सासरे, या माझ्या नणंदबाई, हे माझे नंदाई, या माझ्या दोन्ही वहिनी, हे भाऊ, हे भाचे कंपनी, पुतणे कंपनी, हे सगळे भाचे कंपनी आहेत। ते दीर आहेत, त्या मावशा, ही माझी आईची आई आहे। अगदी तुमचा एपिसोड अजूनही इतके वयस्कर झाले पण न चुकता बघते। आईची आई? आजी? आजी माझी। बर, खेळ खेळायला सुरुवात करू आपण। लग्नाआधी काय करत होता तुम्ही? मी जॉब करत होते, शाळेत शिक्षिका होते। काय शिकवायचं? मी बालवाडी म्हणजे प्री प्रायमरी टीचर होते, आणि आता पण मी तेच आहे, म्हणजे शिक्षिकाच आहे। मी आता तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे। पहिल्या प्रश्नाला 100 रुपये, दुसऱ्या प्रश्नाला 200 आणि तिसऱ्या प्रश्नाला 300 रुपये। पहिला प्रश्न, मधल्या दाराच्या तोरणाला ते घंटे आहेत ते किती आहेत? 36 किंवा 37? नाही वहिनी, 38 आहेत। उत्तर चुकलेलं आहे। दुसरा प्रश्न, मिस्टरांचं 10वीचं शिक्षण कोणत्या शाळेतून झालं? मराठा विद्यालय। मराठा विद्यालय, मराठा हायस्कूल जे काय आहे ते उत्तर बरोबर आहे। हे 100 रुपये तुम्हाला मिळतात वहिनी। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, मिक्सरला मराठीत काय म्हणतात? मसाले वाटप यंत्र। मसाला वाटप यंत्र नाही, वाटण यंत्र असं म्हणतात थोडक्यासाठी। शब्द बदलला की अर्थ बदलतात, अर्थ बदलला की सगळंच बदलून जातं, नाही का? संसारात सुद्धा आणि खेळात सुद्धा। खेळात तर महत्वाचं आहेच ते। तर आता वहिनींना फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर देता आलं। आता आपण घोलप वहिनींशी ओळख करून घेऊया। नाशिक शहरातील इंदिरानगर येथील श्री गणेश पार्क मध्ये राहणाऱ्या सौ लता नित्यानंद घोलप वहिनींना आपण भेटणार आहोत। पाहूया वहिनी किती बक्षीस जिंकताय। नमस्कार वहिनी। नमस्कार। संपूर्ण नाव? सौ लता नित्यानंद घोलप। काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफ। लग्न कधी झालं? माझं लग्न 21 डिसेंबर 1999। बर, माहेर कुठलं? माहेर नागपूरचं। बाप रे, कुठे नागपूरला? हे कुठे नागपूरला आले होते काय? मी आली इथे, ते नाही आले। ऍक्च्युली माझ्या बहिणीच्या लग्नातच सगळी पसंती झाली होती। कसं काय? हिचं लग्न नाशिकला झालं ना, ही माझी बहीण आहे। बर बर। तिच्या लग्नात मला पाहिलं त्यांनी, आणि मग यांनी नव्हता पाहिलं। पण तुम्ही सांगा मला, काय विचारलं होतं? नाव? हा, नाव काय विचारलं होतं, मग आणि शिक्षण काय, आणि काय करतेस? मी म्हटलं मी नोकरी करते। पण मग इथं आल्यानंतर का नाही काही वेगळं केलं? नाही, मग इतका वेळच नाही मिळाला ना। मी आधी जॉईंट फॅमिलीमध्ये होती, मग नंतर मला 1 वर्षात मुलगी झाली,
बर त्याच्यामुळे मग मुलगी पण लहान होती हा, आणि घरी करायला कोणीच नव्हतं. बर. मग नंतर मुलगा झाला. मग असंच ओळख कुठे कुठे मुलगी मुलगा? ही माझी मुलगी हा, तनया, हा माझा मुलगा वंदन. बर. वंदन करतो मी तुला आणि आई-बाबाला. सगळ्यांची ओळख केली. हा, ही माझी मोठी जाऊ सुषमा घोलप. ही माझी 2 नंबर जाऊ पल्लवी घोलप. ही माझी बहीण शिला. या माझ्या पुतण्या दोघी जणी. हा माझा मोठा पुतना. आणि हे माझे भाऊजी बहिणीचे मिस्टर. नमस्कार नमस्कार. आणि ही बहिणीची मुलगी गुड्डी. एक पुतणी आणि ही एक पुतणी भाग्यश्री. आणि हा पुतण्या हा रोहन. बघितलं, तुमच्या लक्षात नाही पण यांच्या बरोबर लक्षात आहे. खेळायला सुरुवात. ठीक आहे. काय बहिणी, आम्ही येणार म्हणून काय काय तयारी केली? काही नाही, असंच थोडंसं इकडे तिकडे घरात मध्ये थोड्या वस्तू बघून ठेवल्या, बस. अजून काही नाही. म्हणजे काय 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 बघून ठेवलं? म्हणजे आपलं जे सामान असतं हा. कधी कधी काही गोष्टी लक्षात राहत नाही आपण कुठे ठेवल्या, ते बस. अजून काही याच्या व्यतिरिक्त काही नाही. बस. पण ऍक्च्युली मला इतका आनंद झाला तुम्ही येणार, मला विश्वासच बसत नव्हता. मी 4 महिन्यापूर्वी SMS केला होता तुम्हाला. बर, पण काय काय मोजून ठेवलं? म्हणजे आता पडद्याला हे किती गुंड्या आहेत? खरं खरं सांगायचं. मोजल्या ना? मोजल्या ना? पडद्याला किती गुंड्या आहेत, गज किती आहेत? वा. नाही, गज बीज नाही म्हणलं. गज बीज नाही मोजले? आता घ्या, आता तोच प्रश्न आहे तुम्हाला, तोच विचारतो बघा. भरण्यात कुठं काय ठेवलेलं आहे? मिस्टरांना दाखवलं का नाही काय काय कुठे ठेवले? त्यांना वेळच कुठे होता, तिथं 5 वाजता आले ऑफिसवर. हो, पण तुम्हाला गंमत कळणार आहे मग आता. गेले काही एपिसोड आमची सुरू आहे तीच गंमत. चला, आता पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो बहिणी. फ्लॉवर पॉट मध्ये किती फुलं आहेत? 20. आणि आम्हाला म्हणता तुम्ही काही तयारी केली नाही, फक्त तेच मोजलं, बाकीचं काही नाही. घ्या, बरोबर आहे उत्तर. फुलं सुद्धा याच्या आधी कधी मोजली होती? नाही, मी मोजूनच ठेवली होती, कारण का तो फ्लॉवर पण माझ्या हातून तुटलेला होता. बर. मिस्टरांच्या ऑफिस मध्ये दुपारच्या जेवणाची वेळ काय आहे? दुपारी 1:30 वाजता. 1:30 ते किती? 1:30 ते 2. 1:30 ते 2 ही वेळ आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला 200 रुपये मिळतात बहिणी. थँक्यू. बरं बहिणी, तिसरा आणि शेवटचा प्रश्न. क्लास टीचरला मराठीत काय म्हणतात? 10 सेकंदाच्या आत. वर्ग शिक्षक. वर्ग शिक्षक हे उत्तर बरोबर आहे वहिनी. हे 300 रुपये तुमचे. थँक्यू. 15 वर्ष झाली लग्नाला. काय वाटतं आता? अजूनही मजा येते. अजूनही मजाच येते. नाविन्य वाटतं ना संसारात. लय बोर झाला जाऊ असं मित्राकडे नाही नाही नाही, तसं काहीच नाही ना? नाही. खरं. हो. आता एक गंमत आहे, इकडे 5 वस्तूंच्या लिस्ट आहे. ती लिस्ट वहिनींकडे मी देणार. वहिनींनी पहिली वस्तू वाचायची, तुम्ही पळत पळत जाऊन ती वस्तू आणायची, वहिनींच्या हातात द्यायची. ती वस्तू हातात मिळाल्यानंतर दुसरी वस्तू वाचायची, मग ती आल्यानंतर मग तिसरी, मग चौथी, मग 5वी. अशा 5ही वस्तू जर यांनी 1 मिनिटाच्या आत इथे आणल्या तर 1000 रुपये मिळतील आणि शिवाय 500 रुपये बोनस मिळतील. आणि हे सगळं 1 मिनिटाच्या आत करायचं. ओके ओके. बघूया तुम्ही 1500 रुपये मिळवता की नाही. वहिनी, लिस्ट वेळ सुरू झाली. स्टॅपलर. स्टॅपलर. इथे कपाटात आपल्या त्या काचेच्या खाली ड्रेसिंग टेबल मध्ये कपाट फोडू नका काचेचं. हरभरा स्टीलचे डबे, स्टीलचे तिकडचे समोरच्या स्टीलच्या तिकडून 3 नंबर किंवा 4 नंबर, उजवीकडून 3 किंवा तिसरा किंवा चौथा डबा. बघा, आहे का आतमध्ये पण? राई हातात वहिनी, हातात घ्यायचं ते. मोहरी इथे छोट्या डब्यात, छोट्या हिरव्या झाकणाचा डबा आहे छोटा. त्याच्यात आहे का हरभरा? ते तर आहे, बघा. आहे, आहे. राई, मोहरी, छोटी डबी छोटी डबी. पणती समोर पण ती समोर. ह्याच्यात बाकी कुणी बोलायचं नाही. आपल्या ओट्यावर बापरे. ओट्याच्या इथे समोर खिडकीत आणि कॅल्क्युलेटर लवकर. 4च वस्तू आणल्या, 5ही वस्तू आणल्या असत्या तर थोडक्यासाठी 1500 रुपये मिळाले असते. 4च वस्तू, त्यामुळे तब्बल 700 रुपये कमी होतात. पण 1 2 3 4 5 6 7 8 800 रुपये मिळतात तुम्हाला बहिणी. थँक्यू.